नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे नवरात्राचा चौथा दिवस। आता आपण चाललो आहोत दयनकर लेआउट येथील श्री दुर्गा देवीच्या दर्शनासाठी। हे आहे त्याचे प्रवेशद्वार। सुंदर अशी सजावट येथे केलेली आहे। येथील देवीची मूर्ती सुद्धा सुंदर आहे। आता आपण चाललो आहोत रामनगर येथील तुळजा भवानी मातेच्या मंदिरात। हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार। येथे सुद्धा रोषणाई करण्यात आलेली होती। येथील मंदिराला सुद्धा रोषणाई करण्यात आली होती। मंदिराच्या आतमध्ये गरबा नृत्य सुरू होते, त्याचा आम्ही आनंद घेतला। येथे बालगोपाल आपल्याच मस्तीमध्ये नाचत होते। येथे सुंदर नृत्य करणाऱ्या स्पर्धकाला पारितोषिक सुद्धा देण्यात येणार होते। आता आपण बघत आहात मंदिरात असलेल्या देवीचे सुंदर असे दृश्य। बालगोपालानंतर मोठ्यांच्या सुद्धा येथे स्पर्धा सुरू झाल्या होत्या। त्यात आपण बघत आहात त्यांचे गरबा नृत्य। थोड्या वेळेतील नृत्य बघून आता आपण चाललो आहोत पुढील देवीच्या दर्शनासाठी। आता आपण बघत आहात ते आहे साई मंदिरावर केलेली रोषणाईचे दृश्य। येथून आपण चाललो आहोत बोरगाव येथील देवीच्या दर्शनासाठी। येथे असलेल्या दोन देवींचे आपण दर्शन घेतले, कारण की ह्या मेन रोडवर असलेल्या देव्या होत्या। त्यातील आता पहिल्या देवीच्या मंडपात आपण पोचलो आहोत। येथे विराजमान असलेली देवी ही यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये असलेल्या देवींपेक्षा वेगळी होती। येथून निघून आता आपण दुसऱ्या देवीच्या मंडपात चाललो आहोत। येथे केलेली सजावट खूपच सुंदर होती, तसेच देवीची मूर्ती सुद्धा सुंदर होती।
इथून आपण रेल्वे स्टेशन समोर असलेल्या देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत। देवी समोर केलेली सजावट खूपच सुंदर होती। इथून आपण दयालनगरच्या देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो। त्याचे चित्रीकरण आपण भाग 2 मध्ये बघालच, कारण तो व्हिडिओ खूप मोठा आहे। इथून आता आपण चाललो आहोत शहीद भगतसिंग चौकातील गरबा नृत्य बघण्यासाठी। हे आहे येथील देवीचे दृश्य।
तर मित्रांनो, आजच्या या ब्लॉगमध्ये एवढेच. याच्याच भाग 2 मध्ये पुन्हा भेटू. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.